जय गुरु. जय गुरु. हा, ठीक आहे, म्हणजे ऐकू येत आहे. हा, जय गुरु. जय गुरु. एक 2 मिनिट आपण वाट बघूयात. सर येतातच आहेत. आणि सर उर्वरित भाग घेतील. तर परत त्याही पलीकडचा जो भाग आहे तो मी घेईन. जय गुरु. जय गुरु सर. हा. जय गुरु सर. आम्ही जय तुमची गुरु. रिक्वेस्ट केली आहे ऍक्सेप्ट, त्यामुळे तुम्हाला प्रेझेंट करता येईल हो सर. हो, केलं केलं मी दिसतंय ना आता तसं. अजून नाही आलं. दिसत. तुम्ही फक्त म्हणताय की ओके. हॅज स्टार्टेड स्क्रीन आलं. हा, ठीक आहे. होय. हम्म. तर आपण मला वाटतं ही स्लाइड घेतली होती का काल? हो की सर, नाही? घेतली होती आणि शेवट मी ते कृतकृत्य म्हणलो होतो ना. कृतकृत्य बरोबर. हा, हा. तिथे आपण तर थांबलो होतो. तिथे आपण थांबलो होतो. तर आता परत एकदा थोडीशी उजळणी घेऊया. आपण काय केलं? आपण प्रत्येक धातूला त प्रत्यय, ऍक्च्युली त्या प्रत्ययाचं खरं नाव आहे कला त क्त. पण त्याचा क चा लोप होतो आणि फक्त त उरतो. तर तो त प्रत्यय लावून आपण धातूपासून धातू साधित बनवतो आणि ते त्या धातू साधित भूतकाळवाचक असतं आणि ते बहुधा विशेषण असतं. म्हणून त्याला भूतकालवाचक धातू साधित विशेषण असं म्हणतात. तर कर्मणी हा काय प्रकार आहे हा आपण आज बघूया. आणि आज याचा वापर करायला पण शिकूया. काल जे शिकवलं त्याच्यावर काही शंका आहे का कोणाला? गतः, पीतः, पठितः, दृष्टः, उक्तः, धावितः, पतिता, आगता, लिखिता, भुक्ता, स्थिता, या सगळ्यावर समजलंय का काल सर, जे काही शिकवलं काही होतं ते? ठिकाणी ना, काही काही ठिकाणी पीतहा पीता पीतम असं जे दिलंय ना, हा, तर ते काही एक दोन ठिकाणी मी जेव्हा वाचलं तेव्हा ते पीतला पी ऱ्हस्व होता. ते चुकीचं होतं. हा, टायपिंग आता मी काही काही स्लाइड्स त्या बदलल्यात, पण तुम्हाला छापून तुम्ही जे घेतलं असेल त्यात या चुका होत्या. बरं बरं, ठीक आहे, हरकत नाही. हा. हा, या जेव्हा पा पिबतीचं जेव्हा होतं त्याचं जेव्हा धातू साधित होतं तेव्हा पी दीर्घच पाहिजे. दीर्घच असतो. हा. हा. हं. झालं. तर एक मला एक आठवलं पीतम या शब्दाविषयी, पीता या शब्दाविषयी गंमत. तर शंकराचार्यांची एक गोष्ट आहे. तुम्हाला माहिती असेल तर शंकराचार्य आणि मंडन मिश्रांचा एकदा वाद झाला होता. हम्म. हम्म, बरोबर. तर त्यांनी असं म्हणजे तर त्याच्याकरता शंकराचार्य माहिष्मती नगरात गेले होते. कारण त्यांना हम्म. मंडन मिश्र की जे कर्मकांडाचे आचार्य, त्यांना हो. जिंकून अद्वैत मताची प्रतिष्ठापना करायची होती. आणि म्हणून हम्म. कुमारील भट्ट तेव्हाचे ते कर्म मार्गाचे, हा, जैमिनी पुरस्कृत जो कर्म मार्ग आहे त्याचे हम्म. मुख्य आचार्य, त्यांनी सांगितलं मी तर आता अग्निप्रवेश करतोय, पण माझा जो शिष्य आहे त्याला तू जिंक, म्हणजे मग सगळ्या कर्ममार्गायांना तू जिंकल्यासारखं होईल. मग ते जिंकल्यासारखं. शास्त्रार्थ करायला गेले. आणि मग त्या उज्जैनीत गेल्यावरती काहीतरी असं झालं. मग त्यांचं असं ना, काहीतरी तेव्हा त्यांच्याकडे श्राद्ध सुरू होतं पितरांचं, हम्म. मंडन मिश्रांकडे. हा, आणि मग असा संन्यासी कुठून आला? कारण संन्यासीला हे सगळे कार्य करतं हे नसतं काहीतरी नसतं. नॉर्मली. हा. 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 हा, श्राद्धा करता जेवायला ब्राह्मण वगैरे, पितर नाही म्हणून करत ते. ब्राह्मण वगैरे हा. बोलवतात. हा, हा. तर आणि मग त्यांचा ना आधी मग त्यांचं असं मंडन मिश्रांनी त्यांना काही प्रश्न विचारले की तू म्हणजे कुठनं आला? हा, तर
शंकराचार्यांना म्हणजे तर काहीतरी असं, पण त्यातला आणि अशात आणि मग त्या तिथं ना थोडासा त्यांचा वितंडवाद झाला. वितंडवाद म्हणजे ज्याला आपण द्व्यर्थी म्हणतो ना तसं. हा. म्हणजे त्यांनी प्रश्न एक विचारला पण यांनी त्याचा वेगळाच शब्दाचा वेगळाच अर्थ कल्पित करून उत्तर दिलेलं आहे. तर त्यातला एक हम्म. प्रश्न आहे, का पिता? हम्म, काय प्यायलास? म्हणजे काय पिऊन आलेला आहेस हा, हा किंवा काय प्यायलेलं आहे हा, काय पिऊन बिऊन आलायस की काय असं पिता. हा, तर हा. शंकराचार्यांनी त्याचं आता ते पिता तर ते पिताचं म्हणजे पिवळं म्हणजे हे दारू काय पिवळी असते का? ती तर पांढरी असते असं. तसं ते हा. पिता या म्हणजे कोटी केली त्याच्यावर. दीर्घचं कोटी दीर्घचं ह्रस्व केल्याने त्याचा अर्थ बदलतो आणि त्या बदलतो. अर्थ बदलण्याचा उपयोग त्या वितंडवादामध्ये केलेला आहे असं. केलं छान. हा. ठीक आहे. तर हा, तर आपण सांगा, तर हे बाकी तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे बरोबर, हो की हो हो. तहा किंवा त प्रत्यय पुल्लिंगीला त, स्त्रीलिंगीला ता आणि नपुंसकलिंगीला तम असा प्रत्यय आपण वापरतो. आता याची वाक्य बघूया आपण. हा, तर पहिलं वाक्य आहे, अगदी पहिली ओळ बघा, बगीच्यात गेलेला कृष्ण. याचं आपण वर्णन कसं करू? उपवने, बगीच्यात म्हणजे उपवने किंवा उद्याने किंवा उपवने, गतः कृष्ण, उपवनात गेलेला कृष्ण. सोपं आहे अगदी, गेलेला. म्हणजे उपवनात गेलेला कृष्ण. पण याचाच आता आपण ना, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की कधी कधी या वाक्याचा उपयोग हा भूतकालिक क्रिया दर्शवण्यासाठी पण होतो. जसं कृष्ण बगीच्यात गेला, तर कृष्ण हा उपवने गतः. समजलं? म्हणजे उपवने गतः कृष्ण म्हणजे बागेत गेलेला कृष्ण. पण मी म्हटलंय कृष्ण हा उपवने गतः म्हणजे काय? कृष्ण उपवनात गेलेला. बरोबर. तर गेलेल्याच्या ऐवजी आपण म्हणजे गेलाच्या ऐवजी गेलेला जर म्हटलं तर कृष्ण हा उपवने गतः असं पण होऊ शकतं, नाही का? समजला हा शब्द वाक्य? म्हणजे मागे पुढे इथं वापरू शकतो. म्हणजे जसं आपण कृष्ण हा उपवने वर्तमान कालात गच्छती म्हणतो, भविष्य काळात आपण गमिष्यती म्हणतो, तसं इथं तसं भूतकाळ गतः. दर्शवण्यासाठी आपण गतः. पण तीच जर तर असा गतःचा उपयोग आपण भूतकालवाचक क्रिया दर्शवण्यासाठी केलेला आहे. समजलं? हा. आता बरोबर. दुसरं वाक्य बघा, तेथेही गेलेली राधा तत्र अपि गता राधा. म्हणजे तेथेही म्हणजे तत्र, ही म्हणजे अपि, गेलेली. आता गता, कारण का गता गेलेली कोण आहे? स्त्रीलिंग. स्त्रीलिंगी आहे स्त्रीलिंग. म्हणून श्रीलिंगी राधा. गता आणि राधा. समजलं? पण याच जर आपण भूतकालवाचक वाक्य जर करायचं असेल तर तस कसं आपण म्हणू? राधा अपि तत्र गता, राधा सुद्धा तेथे गेली. तिथे गेली. समजलं? हे हो हे दोन पहिलं वाक्य कळले का तुम्हाला? हो. पण ते कळलं, पण संस्कृत मध्ये शब्द इकडचे तिकडे केले ते वाक्याचा अर्थ बदलत नाही ना, पण इथे थोडासा बदलतोय. कारण याचं थोडासा कारण बदलतोय. असं, थोडासा का बदलतोय? कारण मी गतहाचा उपयोग त्याचा जो अपेक्षित उपयोग आहे तसा करत नाहीये खरं तर. ज्याला आपण काय त्याला म्हणतात, त्यामुळे व्याकरणदृष्ट्या हे बरोबर नाहीये, परफेक्ट नाहीये, पण बऱ्याचदा केला जातो. जसं आपण व्यवहारामध्ये हा, मी गेलेलो म्हणजे मला काय म्हणायचं असतं, मी मी गेलो होतो किंवा मी गेलो, पण मी गेलेलो म्हणतो. पण मला बरोबर. गेलेलोचा उपयोग जसा मी गेलो म्हणून करतो तसाच इथं केलेला आहे. खरं आपण म्हणायला काय पाहिजे, गेलेलो मी, हा गेलेलो मी तिथं नाश्ता करून आलो असं म्हणजे असं काहीतरी म्हणू शकतो बरोबर. आपण, नाही का? हा, बरोबर. पण पण बऱ्याचदा मी काय म्हणतो, हा मी गेलेलो तिकडे. बरोबर. म्हणजे मला म्हणायचं असतं मी तिकडे गेलो होतो किंवा गेलो असं. तर हे थोडंसं त्याला असं इंग्लिशमध्ये स्लँग लँग्वेज किंवा व्यावहारिक भाषा म्हणतात, तसा हा उपयोग आहे. पण असा बऱ्याचदा केला जातो. बरोबर.
आणि बरोबर. म्हणून तुम्ही आणि त्यामुळे व्याकरणदृष्ट्या जरी अर्थ बदलायला नको तरी हा बदलल्या जातो, कारण मी व्यावहारिक त्याचा उपयोगच तसा केलेला आहे. कृष्णा उपवने गतः असं. हम्म. आता इथं हे हे कळलं आता तुम्हाला? बरोबर आहे तुमचं अगदी. हा, की अर्थ बदलायला नको पण बदलला गेलेला. हा, आता इथं अजून एक गंमत आहे की खरं तर बगीच्यात गेलेला कृष्ण, किंवा जेव्हा मी असं कृष्ण बगीच्यात गेला असं जेव्हा करतो, किंवा राधा तेथे गेलेली, हा, ऍक्च्युअली मला काय म्हणायचं असतं की कृष्णाकडून तेथे जाणे झाले, नाही का? कृष्णा कृष्णाद्वारा, कृष्णाकडून. त्या कडूनचा प्रत्यय काय आपला? कृष्णेनं. बरोबर? तृतीया कृष्णाकडून. तृतीय हा, तृतीया. तृतीय कृष्णेनं म्हणजे कृष्णा म्हणजे कृष्णाकडून म्हणजे कृष्णाद्वारा तो बगीच्यात गेलेला आहे असं, किंवा राधेकडून असं. आता हा इथे थोडासा गोंधळ होईल, त्यामुळे हे दोन वाक्य सध्या इथं बघू नका. पण तिसऱ्या वाक्यात तुम्हाला कळेल काय ते. त्याच्याकडून प्यायलेले पाणी. तर त्याच्याकडून म्हणजे तेनं, सहाचं हम्म. तृतीया तेनं. ते- प्यायलेले म्हणजे पीतम. आता ते पीतम काय आलं? कारण ते पुढचं जलम जे आहे ते नपुंसकलिंगी आहे म्हणून पीतम आलं. हा समजलं? बरोबर. हो तेनं बरोबर. पीतम जलम. आणि याचाच व्यावहारिक उपयोग कधी कधी कसा केला जातो? त्याच्याकडून पाणी प्यायले गेले म्हणजे काय? तेनं जलम पीतम. समजलं? आता इथं जलम पीतम हे राहतं, पण तो जो कर्ता आहे तो तृतीयेत गेलाय बघा, तेनं, त्याच्याकडून पाणी प्यायले गेले. बरोबर? तर इथं सहा पीतम जलम म्हटलं असतं तर खूप गोंधळ झाला असता. म्हणजे काय, जलाने त्याला प्यायलं, पाण्याने त्याला प्यायलं, की त्याने पाण्याला प्यायलं? बरोबर नाही का? म्हणून ते तृतीय असलं की गोंधळ होत नाही. तेनं जलम पीतम, हा, किंवा तेनं पीतम जलम, त्यांनी प्यायलेले पाणी, किंवा त्यांनी पाणी प्यायले असं. तर इथं पाणी हे मुख्य आहे. बरोबर? मुख्य इथं म्हणजे जरी क्रियापद कुठलंही नसलं तरी हे कर्मप्रधान वाक्य आहे. त्यांनी म्हणजे त्यांनी प्यायलेले जल असं. हम्म. हम्म. हा, समजलं? इथं तेनं पीतम जलम हे वाक्य कळलं तुम्हाला? होय, कर्मप्रधान आहे ते कळलं. बाकीच्यांना विचारतोय मी, सगळ्यांना कळलंय का? हो तेनं सर. पीतम जलम. हा, ठीक आहे. आता चौथं वाक्य. नंतर त्याने लिहिलेले एक पत्र. नंतर म्हणजे पश्चात. तेनं लिखितम एकम पत्रम. त्यानंतर त्याच्याकडून लिहिल्या गेलेले किंवा लिहिलेले एक पत्र. आणि याचंच वाक्य मी जेव्हा म्हणजे क्रियादर्शक करतो भूतकालवाचक, तसं मी काय म्हणू शकतो? पश्चात तेनं एकम पत्रम लिखितम. नंतर त्याच्याकडून एक पत्र लिहिल्या गेले किंवा त्याने एक पत्र लिहिले असं. हा, त्याचा अगदी शब्दशः अर्थ असा पाहिजे की नंतर त्याने, तेनं म्हणजे त्याच्याकडून एक पत्र लिहिल्या गेले असं पाहिजे खरं, नाही का? पण आपण सरळच म्हणूया, नंतर त्याने एक पत्र लिहिले. समजलं? तर इथं शब्दांचा आपण अदलाबदल आणि मी मुद्दाम दोन्ही पद्धती सांगतोय, कारण तुम्हाला नक्की अर्थ याचा कसा होतो, पण आपण व्यावहारिक त्याचा प्रयोग कसा करतो हे दोन्ही माहिती पाहिजे, म्हणून मी तुम्हाला दोन्ही उदाहरणं देतोय. मूळ पुस्तकात असं नाहीये, पण तुमचा कन्सेप्ट हा क्लिअर व्हावा म्हणून हा मी थोडासा अभ्यासक्रमातल्या पुस्तकातला जो भाग आहे तो पण बदललाय. समजलं तुम्हाला? लिखितम एकम पत्रम. हा, आणि त्याचंच मग तेनं एकम पत्रम लिखितम. समजलं? हो. हो. हा, म्हणजे इथं जे काय लिहिलं? पत्र लिहिलं. कोणी लिहिलं? त्याने लिहिलं. तर इथं जे क्रियापद आहे, म्हणजे आता ते क्रियापद खरं नाहीच आहे, ते धातू साधित आहे, तर ते कर्मानुसार चालतंय. काय लिहिलं? पत्र. म्हणून, आणि म्हणून ते लिखितम झालं. हा, समजलं का? पत्र जलम पीतम.
पत्रम लिखितम हे सगळे नपुसकलिंगी का होत आहेत आता? कारण हे सगळे कर्माविषयी आपण बोलतोय आणि ते कर्म नपुसकलिंगी आहे म्हणून. पाणी, जलम हे नपुसकलिंगी आहे म्हणून जलम पितम. जलम पिता हा नाही का. पत्रम हे पत्रम असल्यामुळे म्हणजे आपण बघितलं की नपुसकलिंगीचं हे नेहमी अनुस्वार असतो. जलम, वनम, पत्रम तसं. त्यामुळे लिखितम झालं. हा, कारण हे लिखितम हे त्या पत्राचं विशेषण आहे खरं तर. लिखितम एकम पत्रम. एकम पण काय आलं? कारण ते नपुसकलिंगाचं विशेषण म्हणून ते एकम आलं. तर एकम आणि लिखितम हे दोन्ही त्या पत्रमची विशेषण आहेत म्हणून ते नपुसकलिंगात गेली. बरोबर. आणि तेच आपण वाक्य करताना काय केलं मग नंतर? पश्चात तेन एकम पत्रम लिखितम. नंतर त्याने एक पत्र लिहिले. तर जसं मी परत सांगतोय की हे अगदी व्याकरणदृष्ट्या अगदी परिपूर्ण असं हे भूतकाळ वाचक वाक्य नाहीये, पण व्यवहारात याचा उपयोग, या धातुसाधिताचा उपयोग भूतकाळ वाचक क्रिया दर्शवण्यासाठी केला जातो अशा पद्धतीने. समजलं? आणि खूप ठिकाणी होतो असा. म्हणून आता राधेने पाहिलेले ते पत्र. राधया दृष्टम म्हणजे राधेने म्हणजे राधया, जसं मालया. माला हा शब्द झालाय का तुमचा? हो झालं. आकारांत हो, स्त्रीलिंगी झालाय. झालाय. हो, हा झालंय. हा, आता हे बरं आहे, कारण पूर्वी काय होतं, हा जेव्हा आम्ही पाठ शिकवायचो तेव्हा आकारांत स्त्रीलिंगी झालेलाच नसायचं. तुम्ही विद्यार्थ्यांचा गोंधळ उडायचा, हे काय आहे बाबा असं. पण आता म्हणून आपण बाकी सगळ्या पाठ घेतल्यामुळे तो माला हा शब्द तुमचा झालेला आहे. त्यामुळे राधया म्हणजे काय? मालया. तसं मालेकडून किंवा राधेकडून दृष्टम बघितल्या गेलेले किंवा बघितलेले पाहिलेले ते पत्र. आता ते दृष्टम का आलं? कारण सांगा काय आलं दृष्टम? पत्रम नपुसकलिंगी आहे म्हणून. बरोबर. कारण पत्रम नपुसकलिंगी. काय बघितल्या गेले? पत्र. आता इथे सगळं ही जी वाक्य असतात ना, ही सगळी कर्मप्रधान असतात. हे तुमच्या लक्षात आलंच. त्यामुळे सत्य जे क्रियापद म्हणजे क्रियापदासारखं क्रियापद सदृश असं जे धातुसाधित आहे ते कर्मानुसार चालतं. त्याचं लिंग, त्याचं वचन हे सगळं कर्मानुसार चालतं. समजलं? त्यामुळे राधया दृष्टम तत्पत्रम. आणि हेच वाक्य मला वाक्य म्हणून क्रियादर्शक करायचं असेल तर काय म्हणेल मी? राधेने ते पत्र पाहिले. राधया तत् पत्रम दृष्टम. समजलं तुम्हाला इथं? हा, त्यामुळे आपण आता या स्लाइडमध्ये दोन तीन आपलं म्हणजे अर्थ हे बघितला, प्रयोग बघितले. एक म्हणजे की धातुसाधित शब्दाचा उपयोग हा गेलेला कोणी कृष्ण, गेलेली राधा, वाचलेले पत्र, प्यायलेले जल असा म्हणून केला जातो. किंवा कधी कधी भूतकाल वाचक क्रियादर्शक वाक्य सुद्धा आपण दाखवलं जातं. जसं राधेने ते पत्र वाचले, राधया पत्रम दृष्टम, तेन पत्रम लिखितम, तेन जलम पीतम, त्यांनी पाणी प्यायले. याचे दोन्ही अर्थ होऊ शकतात. त्याच्याकडून पाणी प्यायले गेले हा खरा म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो ना, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपण कर्त्यानुसार वाक्य चालवतो, नाही का? द लेटर इज रेड बाय हिम किंवा ही रेड द लेटर. बरोबर. अँड द लेटर इज रेड बाय हिम. बरोबर. तर तसं आहे थोडस की त्याच्याकडून पत्र. आता हिचं हिम जसं इंग्लिशमध्ये झालं ना, द लेटर इज रेड बाय हिम, नाही का? किंवा द लेटर इज रेड बाय हर. तसंच इथं हिम आणि हरचं इथं तेन झालं. समजलं? तेन, राधया, कृष्णेनं, हे सगळे तृतीय जसं इंग्लिशमध्ये होतं की माझ्याकडून पत्र वाचले गेले, द लेटर इज रेड बाय मी. इथे बाय आय म्हणतो, पण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपण काय म्हणतो? आय रेड द लेटर. पण आपल्याला जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं असतं तेव्हा आपण कसं म्हणतो? द लेटर इज रेड बाय मी. तसंच इथं मया म्हणजे माझं म्हणायचं असतं तर मया पत्रम पठितम.
बरोबर, किंवा दृष्टम बघितली असं. हा, तर म्हणजे इथं दोन गोष्टी झाल्या. मीच आयचं मी होतंच इंग्लिशमध्ये, तसं इथं मीच म्हणजे अहमचं मया झालं, किंवा इथे सहाचं तेन झालं. आणि दुसरं, इंग्लिशमध्ये लिंग नाहीये त्यामुळे ते तो प्रश्न येत नाही, पण इथं लिंग पण असल्यामुळे ते पठितम, लिखितम, दृष्टम असं झालं. कारण पत्र हा शब्द हा नपुंसकलिंगी. हे मी तुम्हाला आधी याचे नियम आता नंतर सांगणार आहे, त्यामुळे थोडं नियम माहिती नसल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. पण आधी मी तुम्हाला प्रयोग दाखवतोय आणि मग आता पुढे नियम सांगेल. हा, पण आता हे प्रयोग कसे होत आहेत याची साधारण अंदाज आला का तुम्हाला धातुसाधिताचा? की भूतकालवाचक क्रिया दर्शवण्याकरता कर्त्याला तृतीयेस टाकून कर्माच्या लिंगानुसार लिंगाच्या वचन आणि लिंग आणि वचनानुसार केलेलं वाक्य. हा आपण कन्सेप्ट एक नवीन प्रयोग शिकलोय. काय? कर्त्याला तृतीयेत टाकलं, बरोबर. राधया कृष्णेन, हा, तेन तेन, हम्म. राधया मालया वगैरे. दोन, कर्म, कर्माला कर्मया. तसंच ठेवलं. नाही, कर्म हे कर्मच ठेवलं. हा, आणि जे जे धातुसाधित आहे त्याचं लिंग वचन अजून आलं नाही आपल्याला, पण वचन कर्माप्रमाणे. जेव्हा येईल तेव्हा हा त्या कर्माप्रमाणे चाल. त्यामुळे इथं वाक्यामध्ये कर्ता काय आणि कर्म काय हे ओळखून त्याप्रमाणे भाषांतर अनुवाद करायचं किंवा त्याचा अर्थ समजून घ्यायचा. समजलं? आता याचा आपण थोडासा मी नियम सांगतो तुम्हाला. आता ही सकर्मक हे सगळं, त्यामुळे आता काय होतं की काही क्रियापद ही सकर्मक असतात आणि काही क्रियापद ही अकर्मक असतात. आता अकर्मक म्हणजे काय? की ज्याला कोण आणि काय, कर्म. काल आपण याची चर्चा केली होती, याचं उत्तर एकच येतं. त्याला संस्कृतमध्ये जो पाणिनीचं जे सूत्र आहे त्याला म्हणतात फल आणि व्यापार, हा एकच होतो. म्हणजे त्याचं कोण आणि काय हे पाणिनी सूत्र आहे. म्हणजे काय? की उदाहरणार्थ, मी जातो, तर मी जातो, कोण जातो? मी जातो. काय जातो? मी जातो, नाही का? मी येतो, तो येतो, कोण येतो? तो येतो, काय येतो? तो येतो. हा, चेंडू येतो, चेंडू जातो, नाही का? चेंडू सुद्धा म्हणजे आपण बघितलं की माझ्या माझ्या खोलीत चेंडू येतोय, तर मी काय म्हणणार? अरे चेंडू आला. कोण आला? चेंडू आला. काय आला? चेंडू आला, नाही का? असं. धाव धावती, रामा धावती. कोण धावतो? राम धावतो. काय धावतो? राम धावतो. पत पतती, ते धावती नको. हा, तर पत पततीचं काय होतं की हा पतती. मी पडतो. हा, मग आंबा पडतो. कोण पडतो? आंबा पडतो. काय पडतो? आंबा पडतो. तस, नाही का? आता ही अगदी सोपी सोपी मी उदाहरणं दिली अकर्मक क्रियापदाची. तर ती कुठली कुठली असतात? लज्जा, सत्ता, स्थिती, जागरण, वृद्धी, क्षय, भय, जीवित, मरणम, शयनम, क्रीडा, रुचिम, दीप्त्यर्थम, धातुगणम ते अकर्मकम आहू. असं आता तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये, अभ्यासक्रमात पण नाहीये, पण एक माहिती दाखवायला मी तुम्हाला श्लोक सांगितलाय की या क्रियादर्शक जे धातू आहेत त्यांना अकर्मक म्हटलं जातं असं. आता याच्या उलट सकर्मक. सकर्मक मध्ये कर्म वेगळा आणि कर्ता वेगळा, आणि तेव्हा आपला प्रयोग काय होतो? कर्ता तृतीयेत आणि कर्म प्रथमेत. जलम पीतम, तेन जलम पीतम. तेन म्हणजे कर्ता तृतीयेत गेला आणि जलम हा हे कर्म आहे ते प्रथमेत गेलं, जलम पीतम. तेन पत्रम पठितम, तेन तृतीयेत गेलं कर्ता असल्यामुळे आणि कर्म प्रथमेत गेलं, नाही का? पत्रम पठितम असं. तर इथं आता आपण एक कन्सेप्ट शिकलोय की क्रियापद आधी ओळखायची, सकर्मक की अकर्मक, आणि त्यानुसार आपल्याला कर्म आणि कर्त्याची विभक्ती ठरवायची आहे. समजलं? कळलं का तुम्हाला सकर्मक आणि अकर्मकचा प्रयोग? ज्यांना थोडंफार आठवत असेल मराठी व्याकरण, तर मराठी व्याकरणात पण हा प्रयोग आहे, सकर्मक आणि अकर्मकचा विभाग. पण हो आहे. बहुतेक आपण मराठी व्याकरण एवढ्या कमी वेळ शिकलो आपण, असं मला वाटतं माझ्या आठवणीनुसार, की माझ्या 6वी मध्ये मी शिकलो होतो हे असं काय, असं मला आठवतं. 6वीला माझं पिवळं कव्हर असलेलं मराठीचं व्याकरणाचं पुस्तक होतं आणि त्यात मी शिकलो होतो याचं आठवतं मला.
हा, पण बहुतेक जण आपण सगळे विसरून गेलो असू ते, बरोबर. नंतर कधी संबंध झाला नाही आपला. तर ठीक आहे. आपण आता जी वाक्य केली हा त्याच्यामध्ये राधया तत्पत्रम दृष्टम ते हा अ, सकारात्मक आणि कृष्ण हा उपवने गतः ते अकारात्मक होता ना. आकार बरोबर. अगदी पहिली जी दोन वाक्य आहे ना की जी मी फेंट निळ्या रंगात, फिक्या निळ्या हा रंगात घातलेली आहेत, पहिली दोन, ती अकारात्मक अकर्म अकर्म, अकारात्मक नाही, अकर्मक. आणि अकारात्मक. नंतरची जी हा डार्क निळ्यामध्ये केलेली आहे ती सगळी सकर्मक आहेत. हा, समजलं? आणि म्हणून तिथे करता आला, कर्ताही आला आणि कर्मही आलाय. आणि इकडे बघा तुम्ही, कर्म नाहीच आहे, कृष्ण आणि राधा हेच करताय. हा, कोण गेलं, राधा गेली, काय गेली, राधा गेली, असं नाही का. कोण आणि कर्त्याचं उत्तर एकच येतं, कोण आणि कायचं उत्तर, नाही का. समजलं? हो. हा. आता अजून आपण अं, हे अकर्मक आणि सकर्मक शब्द विचारा. आता आपण या सकर्मक आणि अकर्मकचा काय उपयोग होतो? थोडासा कन्सेप्ट हा कठीण आहे, मला माहिती आहे. पण तरी आम्ही आता खूप सोपा करून सांगायचा मी इथं प्रयत्न करतोय. ओके, आता हे 6वं वाक्य, तिने जलदच वाचलेले ते पत्र. तिने जलदच वाचलेले ते पत्र. काय होईल? तिने म्हणजे तया. आता एक सांगा, वाचलेलं, तर वाचलेलं हा सकर्मक आहे की अकर्मक आहे? कोण सांगेल? सांगा पटकन. अकर्मक अकर्मक आहे. अकर्मक. ते का बरं अकर्मक? कोण काय पत्र आणि वाचतो? कायचं उत्तर सकर्मक एकच आहे. येतंय. सकर्मक आहे. बघा, सकर्मक येते का कारण हा? पत्र आहे आणि तिने. बघा, असं विचारायचं. आता इथं क्रियादर्शक शब्द काय आहे? वाचलेले. त्या वाचले. क्रियादर्शक शब्दाला आपण कुणाकडून प्रश्न वाचले विचारायचे. गेले असं आहे का नाही ते? नाही, आता जसं ऐका, पॅसिव्ह मध्ये असतं त्या टाईप जर आपण तसंच विचार केला तर तसंच आहे, मी तिने तसंच आहे. जलदच वाचलेले पत्र. हा, बरोबर. तर ते जसं आपण इथे म्हणजे त्याचा इंग्लिशमध्ये असं होईल, द लेटर विच इज रेड फास्ट बाय हर, असं, बाय हर असं, तिच्याकडून, असं, नाही का. पण त्याच्या आधी आपण बघत होते वाचलेलं, तर हा धातू जो आहे किंवा हे क्रियापद आहे, हे सकर्मक की अकर्मक? तर क्रिया कुठली? वाचण्याची. काय वाचले? पत्र वाचले. पत्र. कोणी वाचले? तिने वाचले. तर इथे दोन्ही उत्तरं वेगवेगळी आली, बरोबर. कायचं उत्तर आलं? पत्र. कोणीचं उत्तर आलं? तिने किंवा ती, नाही. हा, त्यामुळे आता हे सकर्मक झालं. म्हणजे याला कर्म, या वाक्यात कर्म आहे. फक्त करता आहे का? नाही. आता त्यामुळे अशा वाक्यांमध्ये जो कर्ता आहे ना, तो तृतीयेत गेला, तया, बरोबर. तया. आणि मग कर्मानुसार वाक्य बनवायचं. पत्रम पठितम, पत्रम पठितम किंवा तत्पठितम. तत् तत् कारण इथं पत्र हे कंसात आहे, त्यामुळे ते म्हणजे तत्, नाही का. तर तत्पठितम. आता कर्ता टाकायचा असेल तर याचा वाक्याचा काय होईल? तया, तया राधया मालया कृष्णेन वगैरे वगैरे, नाही का, असं. तर त्यामुळे क्रियापद आपण कर्ता आपण तृतीयेत टाकला, कर्मच राहिलं, आणि धातुसाधित त्याचं लिंग हे आपण कर्मानुसार ठेवलं, पठितम. समजलं हे वाक्य? हा, आता पुढचं बघूया. वृक्षावरून. काय? हॅलो. हा, बोला. काय आणि कोणी या प्रश्नाचं उत्तर एकच असेल तर ते सकर्मक. नाही, अकर्मक. अकर्मक. अकर्मक, उलट. मग कर्ता आणि आता कर्म असे दोन्ही असतील तर सकर्मक. कर्ता आणि कर्म नाही दोन्ही नाही असतात. नाही नाहीत सर. कर अकर्मक मध्ये कर्ता आणि कर्म दोन्ही वेगवेगळे असतात. ऐका तुम्ही. नाही नाही, ऍक्च्युअली सकर्मक. ऐका तुम्ही, एक मिनिट. हे बघा, ऍक्च्युअली काय असतं, अकर्मक मध्ये कर्म नसतंच, म्हणूनच त्याला अकर्मक म्हणतात.
पण बऱ्याचदा आपण त्या शब्दाला कर्म समजतो, म्हणून मी सांगितलं की कर्ता आणि काय आणि कोण याचं उत्तर एकच येतं. हा, जसं झाडावरून फळ खाली पडले. हा, काय पडले? फळ पडले. पण तेच जर आपण व्यक्ती असेल, झाडावरून राम खाली पडला, तर आपण काय खाली पडला असं म्हणत नाही. कोण खाली पडलं? तर राम खाली पडला. बरोबर. पण पण इथं कोण पडला आणि काय पडला दोन्हीचं उत्तर एकच आलं. ऑब्जेक्ट एकच आहे. समजलं? इंग्लिशमध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे ज्या दोन टर्म्स आहेत, तर सब्जेक्ट म्हणजे कर्ता, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर इथं काय खाली पडले तर हे ऑब्जेक्ट झालं. मग आता तो कोण खाली पडलं किंवा काय खाली पडलं, इथं आपण म्हणजे तो ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट एकच होतो. समजलं का? आणि म्हणून ते अकर्म म्हणजे खरं कर्म नाहीच आहे. जरी कृष्ण वरती झाडावरती चढला आणि कृष्ण खाली पडला, तर कोण खाली पडलं रे? तर आपण म्हणतो कृष्ण खाली पडला. पण इथं कृष्ण करता आहे का? नाही, तो पडला आहे. क्रिया त्यांनी उडी मारली आहे का? नाही, तो पडला आहे. त्यामुळे तो क्रिया त्याच्याकडून झाली आहे, कडून त्यांनी केलेली नाही, म्हणून ते अकर्म. तर म्हणूनच म्हटलं एवढ्या सगळ्या गोंधळात जाण्यापेक्षा काय आणि कोण याची उत्तर जेव्हा सारखीच येतात त्याला आपण अकर्मक म्हणायचं. आणि कायचं उत्तर वेगळं. जसं कृष्णाने पत्र वाचले. आता वाचले, कोणी वाचलं किंवा कोण वाचतोय? कृष्ण वाचतोय. काय वाचतोय? पत्र वाचतोय. काय वाचतोय? पुस्तक वाचतोय. काय वाचतोय? वर्तमानपत्र वाचतोय. तर या सगळ्या कायचं उत्तर वेगळं असतं, कोणचं उत्तर अगदी डिस्टिंक्टली वेगळं असतं. तिथं त्याला सकर्मक म्हणतात. कारण म्हणजे कर्म टोटली वेगळं, कर्ता टोटली वेगळा. पण जिथं काय आणि कर्माचं उत्तर जेव्हा जवळपास सारखंच येतं, तेव्हा त्याला आपण म्हणतो अकर्मक. कारण ते खरं ते म्हणजे त्याच्यात ते पडलं. तर पडलं म्हणजे काय? तेच कर्ता आणि तेच कर्म असं. समजलं? म्हणजे ऍक्च्युअली ते कर्मानुसारच, म्हणजे कर्म हेच कर्त्यासारखंच आहे. आता बघूया आपण इथं अजून पुढची वाक्य बघूया. मुख्य म्हणजे काय ना हा, तर वृक्षावरून पडलेले एक फूल. काय पडलं? फुल. काय पडलं? फूल पडलं. फुल. हा हा. कोण पडलं? फुलच पडलंय. फुल. फुलच पण. हा, अकर्मक मग आहे. त्यामुळे अकर्मक होईल. आणि तिथे पतितम. पतितम म्हणजे काय? पडलेले. पडलेले. हे भूतकालवाचक आहे, पतितम. आता ते पतितः का नाही आलं? कारण फुल. पुष्पम हे फुल नपुसकलिंग. नपुंसकलिंग आहे म्हणून. बरोबर. हा, आता पुढचं. तेथे सुद्धा गेलेला गोपाल. तेथे तत्र सुद्धा अपि गेलेला. आता इथं कोण 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 गेला? गोपाल गेला. हा, आणि काय गेला? गोपालच गेला. त्यामुळे हे पण तसंच. आता इथं गोपाल हा गता किंवा गता गोपाला. आता गोपाळ हा व्यक्ती असल्यामुळे तो पुल्लिंगी आहे आणि म्हणजे मुलगा असल्यामुळे, आणि म्हणून तत्र अपि गता गोपाला किंवा गोपाल हा तत्र अपि गता किंवा गोपाल. हा, आता इथं ना आपण असं पण म्हणू शकतो, गोपालेन. नुसतं असंही म्हणू शकतो, जिथं कर्ता आणि कर्म वेगळं नाही तिथं गोपाल हा तत्र अपि गता किंवा गोपालेन तत्र अपि गता असं पण म्हणू शकतो. पण हे वाक्य, दुसरं वाक्य जनरली कधी म्हटलं जातं माहितीये? जेव्हा मला त्या क्रियेवर जास्त जोर द्यायचा आहे. गोपाळाकडून तिकडे जाणे झाले किंवा गोपाळाकडून ते जाणं झालं, म्हणजे गता हा क्रिया महत्वाची आहे आणि गोपाळ सुद्धा तिथे गेला म्हणजे इथं गोपाळावरला जास्त महत्व आहे. पण दोन्ही वाक्यही बरोबर आहेत, सारखाच अर्थ ध्वनित करतात. गोपाल हा तत्रपि गता किंवा गोपालेन तत्रपि गता. कारण इथं जाण्याची क्रिया जी आहे ती गोपाळाकडनं होते. हा, असं. आता तेथे त्याने खाल्लेले किंवा त्याने तेथे खाल्ले. तर इथं तत्र तेन भुक्ता, तेन तत्र भुक्ता. आणि इथंच याचं असं पण होईल, सहा भुक्ता, तो जेवलेला आहे. इथे सहा पण होईल.
हा, हम्म. सहा सहा तत्र भुक्तः भुक्तः. हा, याचा अर्थ काय? तो तेथे तो जेवला. तेथे जेवला. तो तेथे जेवला. हम्म. पण तत्र तेन भुक्ता म्हणजे तेथे त्याच्याकडून जेवणे जेवलं झाले गेलं. असं. जेवलं गेलं. जेवलं गेलं असं. हम्म. वगैरे म्हणजे म्हणायचं इथं आपण त्याला. हा, काय म्हणता? जे जेवता झाला किंवा जाते झाले असं पूर्वी म्हणायचे मराठीमध्ये, तसं बरोबर, होतं हे. तसंच हो, तसंच 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 बरोबर. तसंच. म्हणजे इथं जिथं हे अकर्मक आहे ना, तिथं हे वाक्य आपण तेनं पण करू शकतो आणि सहा पण करू शकतो. जसं गोपाला गता किंवा गोपालेन गता दोन्ही करू शकतो. पण जेव्हा जे सकर्मक म्हणजे जिथं कर्ता आणि कर्म डिस्टिंक्टली वेगळे असतात, जसं हे पुढचं वाक्य आहे, त्याने प्यायलेले थंड पाणी, तेन पीतम जलम शीतलम जलम. आता इथं जलम हे नेहमीच पीतम मध्ये येतं कर्म आणि कर्ता तृतीयेच येतो. इथं मला सहा म्हणायचा चॉईस नाहीये. समजलं का? वरच्या वाक्यात आणि इथं काय फरक आहे? हे जे पिणे ही जी क्रिया सकर्मक आहे, त्यामुळे त्या क्रियेमध्ये कर्म हे प्रथमेत आणि कर्ता हा तृतीयेत. तर इथं कर्ता कोण आहे? तो. त्यामुळे तेन पीतम शीतलम जलम. तर मला असे म्हणत त्याने थंड पाणी प्यायले, तेन शीतलम जलम पीतम असं. म्हणजे याचा आता सारांश काय? हे जे आपण 5 वाक्य शिकलो की एक, जिथं पहिले 3 वाक्य किंवा रादर 4 वाक्य, हा नाही, हा 4 वाक्य जिथे सॉरी, पहिलं नाही, 6वं सकर्मक आहे, त्यामुळे तिथं तया हेच येणार, कर्ता तृतीयेतच येणार. पण पडणे, जाणे, खाणे याच्यामध्ये कर्ता तुम्ही तृतीयेत पण टाकू शकता किंवा प्रथमेत पण टाकू शकता. गोपालहा गतः किंवा गोपालेन गतः दोन्ही ठेवू शकता. त्याने खाल्ले, सहा भुक्तः किंवा तेन भुक्तः दोन्ही चालतं. पण जेथे सकर्मक आहे, जसं प्यायले, तिथं तेन जलम पीतम, तेन जलम पीतम असं. समजलं इथं? की जिथं कर्म आणि क्रिया या दोन्ही, कर्म आणि कर्ता हे दोन्ही वेगवेगळे असतात, तेव्हा कर्ता हा तृतीयेतच पाहिजे आणि कर्म हे प्रथमेतच पाहिजे. प्रथमेतच पाहिजे. सकर्मक पण जेव्हा क्रियेपर्यंत. पण जेव्हा कर्ता आणि कर्म एकच असतं, तेव्हा ते तुम्ही प्रथमेत पण ठेवू शकता, जलम पीतम सारखं, किंवा पुष्पम पतितम फलम पतितम, किंवा जर तुम्हाला त्या क्रियेवरती जास्त जोर द्यायचा असेल तर फलेन पतितम, किंवा गोपालेन गतः असं पण म्हणू शकतो आपण. इथं सुद्धा आपण पुष्पेण पतितम असं पण म्हणू शकतो. हा, समजलं? किंवा इथं सुद्धा नाही, आता इथं पठितम मध्ये तो ऑप्शन नाहीये मला, नाही का? कारण पठितम मध्ये कर्ता वेगळा आहे आणि इथे पतितमच. हा नाही, पुष्पेण पतितम होऊ शकतं किंवा पुष्पम पतितम पण होऊ शकतं. हा, कारण का? की इथं कर्ता आणि कर्म एकच आहे म्हणून. अकर्मकच आहे. अकर्मक आहे. गतः, जाणे ही क्रिया सुद्धा अकर्मक आहे, त्यामुळे गोपालः गतः गोपालेन गतः. त्याने खाल्ले, तेन भुक्तः किंवा सहा भुक्तः दोन्ही पण चालेल. पण त्याने थंड पाणी प्यायले, तेन जलम पीतम असंच यायला पाहिजे, याला काही ऑप्शन नाहीये. समजलं? तर अशा रीतीने हे सकर्मक आणि अकर्मक यानुसार या धातू साधितेचा थोडा त्याला म्हणजे कर्ता तृतीयेत टाकायचा की प्रथमेत टाकायचा हा बदलतो. कोणाला काही शंका आहे का? थोडीफार असेल ती आपण उद्या घेऊ. मला वाटतं आजची वेळ संपली आहे तशी.